शिंदेंकडे सापडलं कॅशचं गोडाऊन. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. इन्कम टॅक्सची धाड पडली होती. आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये. अटकेच्या भीतीनं शिंदेंनी आमदार फोडले. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सनसनाटी आरोप केले. आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. सोबत येत आहे की जेलमध्ये टाकू असं त्यांना धमकावण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे येऊन ते रडले होते. असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी मावळच्या सभेत बोलताना केलाय. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये. मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत. मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये. मी काय करू साहेब. मला हे 8 टाकतील. तुम्ही काहीतरी करा. भाजपसोबत चला. आम्ही आज जाऊ. केवळ आदित्य ठाकरेच नाहीत तर संजय राऊतांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर आरोपांची तोफ डागली आहे. केंद्र सरकार आणि फडणवीसांचा शिंदेंवर दबाव होता. अटक टाळण्यासाठी शिंदेंनी 40 आमदार फोडले असा दावा राऊतांनी केला. शिंदेना अटकेची भीती दाखवली हो की नाही विचारा. एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं. कारण सांगू शकतात. मी सांगतो नाही तर. एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना ते तुम्हाला अटक करू. उल्लेखनीय बाब म्हणजे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांची सरबत्तीच केली होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच होतं ते त्यांचं स्वप्न होतं. मवियाच्या काळात फडणवीसच नाही तर महाजन, शेलार, दरेकरांना अटक करण्याचा डाव होता. 2024च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार फोडण्याचा कट मवियानं रचला होता. असे आरोप शिंदेंनी केले होते. ब्रेक के बाद आणखी बऱ्याच गोष्टींचा गौप्यस्फोट करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. बिलकुल मी जे बोललोय ते खरं आहे. आणखी बरंचसं खरं आहे ते नंतरच्या याच्यात येईल. ब्रेक के बाद. ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला पोहोचलाय. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. हा संघर्ष आणखी किती टोक गाठणार तेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.